नमस्कार, दीपेल राजकर ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला 32 चेस्ट असणारी ब्लाऊजचे कटिंग सांगणार आहे, म्हणजे दाखवणारच आहे, परंतु पेपर पॅटर्नसोबत. आता हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. मला ना तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनचं बटन दाबा माझ्या चॅनलसाठी. आणि हे पहा, 32 चेस्ट आहे आणि उंची आहे 13 आणि उंची 13 आणि 32 चेस्ट याचं कटिंग मी काल आहे ना माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये जे ब्लाऊज शिकण्याचे क्लासेस चालू आहेत ना, त्या क्लासेसमध्ये स्पेशल एक 32 चेस्टचा आणि उंची 13 आहे असा संपूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे लाईव्हमध्ये. आणि गळा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचे, आर्महोल किती घ्यायचे, अजून नाप कमर फिटिंग किती घ्यायची, चेस्ट किती घ्यायचे, ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे, अगदी यापासून ती सविस्तर सगळी माहिती मी दिलेली आहे. आणि तुम्हाला जर हे 32 चेस्टचा ब्लाऊज कट करायचा असेल तर तुम्ही पेपर पॅटर्न जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पेपर पॅटर्न हे लाईव्हचा व्हिडिओ बघून शिकू शकता व ब्लाऊज कटिंग करू शकता. आता हे पहा, मी बॅक पार्ट टाकला, ब्रेशल पट्टी टाकली आणि कटोरी टाकली, फ्रंट पार्ट टाकला आणि हे सर्व मी माझ्या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये कसं बनवायचं, 32 चेस्ट असलेला पेपर पॅटर्न कसा बनवायचा त्याचा संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही लाईव्हवरती जाऊन बघा आणि ब्लाऊज कट करा. ब्लाऊज कट करणं अगदी सोपं आहे, परंतु पेपर पॅटर्न बनवणं हे खूप अवघड आहे. पेपर पॅटर्न ऑलरेडी असेल तर ब्लाऊज कोणी पण पटकन कट करू शकतं. हे पहा, आखून घ्यायचं आणि कट करायचं. आता माझं कसं आहे, मला खूप प्रॅक्टिस झाली आहे, मी पॅटर्न ठेवलं की पटपट कट करते. आणि हे पहा, मी कटिंग दाखवत आहे. आता मी गळा कट केला, आता पुढचा भाग आणि कटोरी आणि साईड. तुम्ही म्हणसान की 4च भाग काढले, बाही काय झाली? मी 32 चेस्ट असलेलं पेपर पॅटर्न बनवताना बाही कट केली नव्हती. आता नंतरचे जे 30, 28, 34, 36 असं पेपर पॅटर्न मी बनवणार आहे, त्यावेळेस मी बाही कट करणार आहे पहा. आणि मी आजच बनवलं आहे, मग 30 साईजसाठी एक आहे ना पेपर पॅटर्न बनवलं आहे आणि त्यासाठी मी स्लीव हे कट केलेली आहे पेपर पॅटर्नवरती. पेपर पॅटर्न अगदी व्यवस्थित असेल तर ब्लाऊजसुद्धा व्यवस्थितच येतो आणि ब्लाऊज व्यवस्थित कट केला तर ब्लाऊजची फिटिंग देखील व्यवस्थितच येते पहा. थोडंसं माझं पलीकडं सरलं म्हणून मी ते कट करून काढलं. पेपर पॅटर्न खूप महत्त्वाचे आहे आणि पेपर पॅटर्नचा 32 साईजचा लाईव्हवर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आता हा पुढचा भाग कट करून झाला. आता ब्रापट्टी आहे ना, ती मी कट करून घेणार आहे. ही ब्रापट्टी मी थोडीशी वाढवून घेतली आहे, म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन माझे यात आहे जे मला शिलाईसाठी लागणार आहे. आता कटोरी राहिली, आता कटोरी देखील मी कट करून दाखवणार आहे कशी कट करायची. पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज कटिंग करणं सोपं आहे, परंतु पेपर पॅटर्न बनवणं हे खूप अवघड आहे. आणि याचे लाईव्हवर प्रत्येक पेपर पॅटर्नचे लाईव्ह व्हिडिओ आहेत, म्हणजे आता लाईव्ह क्लासेसच माझे चालू आहेत, तुम्ही पाहू शकता त्यावरती जाऊन. कटोरी कट झाली. आता माझं बाहीचं कटिंग राहिलं. 32 साईजचा कोणचा जरी ब्लाऊज कट करायचा असला तरी हाच पेपर पॅटर्न तुम्ही वापरू शकता, जो की मी तुम्हाला बनवून दाखवला आहे, परंतु यामध्ये स्लीव नाही. आणि शक्यतो पेपर पॅटर्नमध्ये स्लीव नसलेलीच बरं. स्लीव ही आपण ब्लाऊजवरनं माप घेऊन जर बनवली तर खूप छान येते. हे पहा, ब्लाऊजचं माप आहे 4.5, दंडगेर आहे 5.5 की 5.6पर्यंत. आणि आता हे माझं एक्स्ट्राचं जे अस्तरचं कापड शिल्लक राहिलं आहे, या अस्तरच्या कापडावर मी बाही टाकून घेणार आहे. आता बाही टाकताना काय करायचं, प्रथम त्याची उंची टाकायची आणि नंतर रुंदी टाकायची. उंची आहे 4.5, त्यात एक प्लस केलं मी 5.5 वरती. नंतर आर्महोलची खोली द्यायची. माझं एवढं फॅब्रिक राहिलं होतं म्हणून मी एवढीच उंची टाकली. आता रुंदी मी नंतर सांगणार आहे शेवट. बाही कट केल्यानंतर हे 1.5 इंच आत घेतलं, 3 इंच खाली घेतलं होतं, 1.5 इंच आत घेतलं. आता वरच्या बाजूनी सरळ रेषा आखून घेतली 1 इंचाचं थोडंसं अंतर सोडून. आता दंडगेर टाकणार आहे मी. दंडगेर आहे 5.5, 6.5 आणि 7 टाकला पहा, म्हणजे 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवलं. आता बाहीचा सेप देऊन घेतला. बाहीचा सेप देऊन घ्यायचा, अगदी थोडासा खाली घ्यायचा, 1.5 इंच सरळ ठेवला आहे तिथं आणि आतला पण सेप आखून घेतला. आता मी बाही कट करत आहे पहा. बाही कट करून झाली. आता पुढचा जो भाग आहे खोल तो कट करून घ्यायचा. आता पहा,
आता बाहीची रुंदी मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याकडे एवढं फॅब्रिक होतं हे पहा 8 ते 8.25 भरती आहे माझी 8.25 बाहीची रुंदी. आता बाहीची रुंदी कशी घ्यायची असते हे पहा. आर्महोलची उंची घ्यायची. आर्महोलची उंची माझी किती आहे पहा 5.5 आणि त्या 5.5मध्ये 3 ॲड करायचं 6.5 7.5 8.5 आणि माझं भरतं आहे 8.25 म्हणजे थोडंसं अगदी किंचित टेपच्या 2 रेषा माझं कमी पडलं म्हणजे ते फॅब्रिकच थोडंसं माझ्याकडं कमी होतं. आता ह्या पीस कट करताना पण एक प्रॉब्लेम आला आहे पहा. ब्लाऊजच्या पीसला ना खडे आलेत संपूर्ण आणि ते काढता पण येत नाही. असं ओढून बाही शिवून त्याच्यावरनी जर बसवलं तर लेस बसवतो तसं. मग मला काय करायचं डायरेक्टच आता याला थोडासा जॉईंट येणार कारण खडे मधोमध यायला हवेत आणि छोटी खाडीची पट्टी असते तर कट करून बसवली असती परंतु ही खूप मोठी पण पट्टी आहे 4-5 बोटं एवढी म्हणजे 3-3.5 इंचाची तर आहे. हे पहा एका साईडनं कडपर्यंत येते आणि एका साईडनं मधी असं झालं. याचा खड्यांची लेस कशी बसवायची याचा मी संपूर्ण व्हिडिओ देखील अपलोड केला आहे तरी पण मी सांगते आहे पहा. आणि इकडच्या बाजूला तसंच राहते शिल्लक. मी इकडच्या साईडनं आता कट करून एक बाजू बसली माझी पुढचा भाग. आता मागच्या बाजूला माझ्या थोडासा अगदी नॉर्मलचा जॉईंट येणार पहा आणि हा जॉईंट देऊन मी ही स्लीव रेडी करणार. खडे आल्यामुळे आजकाल अशा साड्या ट्रेंडमध्ये आहेत. हे पहा एवढं कापड कमी पडलं. आता इथं जॉईंट द्यावा लागणार आहे मला. आता पाठीमागच्या भागाची कटिंग करणार आहे मी. आता पाठीमागचा पेपर पॅटर्नवरून अस्तर कट करून घेतला आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीस कधीही एकदा कट करायचं नाही. कधी पण दोन्ही वेळ पेशलच कट करायचं. शक्यतो काठपदर साडीतला जर असेल कडकमधला तर तुम्ही कट करू शकता काहीच अडचण नाही. परंतु सिल्कमधला असेल म्हणजे तो सगळा इकडं तिकडं सरकतो बघा सिल्क असेल तर. हे पहा गळा मी अर्धा इंच खाली घेतला. कस्टमरचा गळा उंची ही थोडी जास्त होते मी पीसवर टाकलेल्या उंचीपेक्षा पेपर पॅटर्नवर टाकलेल्या उंचीपेक्षा सॉरी. आणि पाठीमागचा भाग कट करून काढला. पेपर पॅटर्न बनवण्याचा लाईव्ह व्हिडिओ आहे पहा. पेपर पॅटर्न बनवाय शिकू शकता आणि ब्लाऊज कट करायला देखील शिकू शकता. स्टिच करायला देखील शिकू शकता. हे पहा पुढचा आता पॅटर्न मी टाकला. आता ब्रापट्टी आणि त्याच्या खालच्या बाजूला मी कटोरे टाकत आहे. जरा दिसत नाही आहे तो परंतु पुढचा भाग कट केल्यानंतर दिसणार आहे. याला काय आखायची गरज नसते खडूने. अगदी शिकणारा जरी व्यक्ती असेल तर सरळ लगेच कट करू शकतो. अस्त्र आणि ब्लाऊजचं कापड हे एकमेकाला धरून राहतं जास्त इकडं तिकडं सरकत नाही. फक्त पेपर पॅटर्न अस्त्रवर टाकतानाच रेषा आखून घ्यायच्या. हे झालं पहा कटोरी आली वरच्या बाजूनी. आता हा माझा 4था पॅटर्न आहे आणि 5वी कटोरी राहिली माझी कट करायची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा इथपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर. आणि पेपर पॅटर्न बनवण्यासाठी मी जरी वरती लिहिलं असलं पेपर पॅटर्न सकट मी ब्लाऊज कट करून दाखवत आहे तर पेपर पॅटर्नचा माझा स्पेशल व्हिडिओ आहे आणि प्रत्येक पॅटर्नचा व्हिडिओ आता मी टाकत आहे. जर तुम्हाला पेपर पॅटर्न प्रत्येक प्रकारचे शिकायचे असेल तर अचूक शिका. 10 ते 12 वर्षाचा अनुभव आहे मला पेपर पॅटर्न बनवण्याचा. म्हणून तुम्ही माझ्या पद्धतीने जर ब्लाऊज कट केले आणि स्टिच केले तर तुम्ही चांगलं शिकणार. हे पहा पेपर पॅटर्न देखील मी तुम्हाला संपूर्ण दाखवलं. जे मी टाकलं ते. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि तुम्ही असे नवनवीन ब्लाऊज कट करायला